काय करताय? बसलोय मोबाईल पाऊस येतोय म्हणले. ते मी काय म्हणत होते, आता 2 दिवसांनी जायचं आपल्याला वास्तुशांतीला माझ्या घरी. मग काय न्यायचं ठरवलं? आता तुला तर माहिती आहे अडचण चालू आहे. खुर्च्या देऊन 2. खुर्च्या न्यायची बाई. मग माझा विचार चालू होता मोठं काहीतरी न्यावं. मोठं काय? सोफा बी पण नेला असतं चांगला, नाही तर डायनिंग टेबल नेला असतं. अरे पण आता सध्या नंतर दिले काय नाव टाकायसाठी लागतोय का तिथं? मग नंतर देऊन काय फायदा आहे हो? सगळे पाहुणे येईन ते येतील, त्यांच्या समोर नको का आपलं पण? तुझं मानपान होत नाही का मग? मग तुला खाली बघावं लागतं का? मग आता सगळे चांगल्या वस्तू आणतील आणि मी तिथं 2 खुर्च्या घेऊन जायच्या का तिथं 1000-2000च्या? अरे वस्तू जे ना वस्तू दिली म्हणजे काय पाहिजे अजून? नाही, मला डायनिंग टेबल नाही तर सोफा न्यायचा आहे. बाकी मला माहित नाही काही. ते तुझ्या डोक्यात जे विचार चाललेत ना ते थांबव आणि तुझ्या पद्धतीने बघ. माझ्या पद्धती माझ्याकडे कुठं पैसे आहे? तुम्ही पैसे नाही ना, मग नाही तर म्हणलं माणसाने ग बसावा. मग तुमच्याकडे आपल्या असतील आतून ना. पाय पसरायचे असतात. मग तुमचं दरवेळेस असंच का राहतो? माझ्या घर जायचं म्हणलं तुम्ही असे कटकिट का घालता माझ्यासोबत? वास्तुशांती काय माझी जेव्हा काढली का? त्यांनी म्हणले का तुला म्हणल्यास पुढे बोलू आपण आणि तू मायापाशी बसूस तर ना तुझे काम बघ. आवरले सगळे काम. आता 2 दिवसावर जायचंय दादा आपल्याला. पैसे लागत होते ना, बचत गटाची गोळा करून आणले. हे घ्या. हा बोल अडचण होती मग मागितलं होतं मी बचत गट. हा ते गोळा केले लोकांकडून, आता आणून दिले तर. बर 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 जाऊ का? बरं ती चहा पाण्याच बघ. नाही नाही नको. गाय उपाशी तर खायला नाही, काय नाही त्यांना. कुठे करायची राहिली जातो मी. बर बर ठीक. येऊ का? हा मग आता आले ना पैसे, आता न्यायचं ना. म्हणजे पैसे काय त्यासाठी लागत आहेत काय? मग तुम्हाला कशाला पाहिजे पैसे? अरे रानात काय पेरायचं? मग रानात पेरू आपण. पेरू कधी? आता पाऊस आता वापशाला आता आज पाऊस संपला 2 दिवसांनी वापसा येईन. आधी पेरायचं बघायचं तो वास्तुशांतीला जायचं आणि तिथे गेलं इथं पेरायचं काय? मग जाऊ नको का मी कुठं? वास्तुशांती? मी असं म्हणलं का तुला? हे बघ, मी तुम्हाला सांगते, मी काय ते खुर्च्या घेऊन जाणार नाही. तू माझ्यापासून एक काम कर, उठ. तुझ्या पद्धतीने तुला सोय करता आली तर कर, नाही तर माझ्याच्याने खुर्च्या घेऊन येणार आहे मी. आणि तू वाटल्यास आत्ताच बनले तर गेले तरी चालेल. जाऊ दे मग, जातच नाही खुर्च्या न्यायच्या असेल तर मग मी. नाही नाही जा ना. असं कसं? तुला बाकीच्यांचं पण बघितलं पाहिजे काय काय येणार आहे काय नाही मग येणार. सगळे आणणार आहे चांगलं. आणणार आहे ना? मग? तुला माहित असेल सगळ्यांचं लिस्ट. तुला 2-2 घरं चालवायचे असतात. त्यांचं बी घरातलं बघितलं पाहिजे, आपलं बी बघितलं पाहिजे. 2-2 घर चालवायची म्हणजे? मग तिथलं बी बघ, तिथं काय येणार आहे ती बी माहित पाहिजे तुला. कोण कोण येणार आहे माहित झालंय. आणि इथं आपल्याला काय लागतंय ती नाही माहित होय तुला. मग होती चर्चा, सांगतात की असं असं आणणार आहे. सांगणार आहे ना, तू एक काम कर, तू बघ उद्योग. नाही तर मग तू इथंच बस, झोप काढ इथं, मी जातो. काही न्यायचं म्हणलं का अशीच किटकिट ह्या माणसाची. पावसाने काय सुधारणाच. पावसाच झालाय सुरू तो गाड्या आता होईन 2 दिवसात उघड होईन बाबा. पेरापेरी करावं लागल. काय पेरायचं तेच विचारायचं होतं. आता पेरी मुगाची चालू आहे, बाजरीची चालू आहे. मुगन पे आणि आपल्याकडे सगळा कांदा आहे, मग कांद्याचं रोप विकत घ्यायचं काय? आणि आपलं तर जळून गेलं. आता पहिले लय पावसामुळे ती थोडी इगारले, अजून थोडंफार टाकू. माझं काय म्हणणं आहे, हं. आपण रोप विकत घेऊ आणि 2 एकर लावून टाकू. आणि ते आत्या वास्तुशांतीला जायचं होतं ना. अगं मग जाता येईल की. आधी पेरापेरी करावं लागल. तसं कसं ग? अहो मग लागवड केली की नाही करा ना. नाही 2 दिवसांनी जायचं ना, तिला जाऊन दे. तिचा हट्ट काय आहे, मी म्हणलं 2 खुर्च्या घेऊन देऊ हं. आणि ती म्हणे सोफा सेट द्यायचा. एवढे पैशाचे तारमळ असून काय एवढं हे मग करायचं? आत्या मला सांगा, ती 2 खुर्ची घेऊन काय करायचं? कसं जायचं सांगा बरं. अगं आपला हातरून असं तसंच पाय पसरायचं. आपली तार मळे म्हणलं तेवढंच लय झालं आपल्या इच्छेने. हा, माझ्या घरी काय द्यायचं म्हणलं की आपली इथं तारांबळच राहते. मग तुझ्या मनाला लय मोठं द्यायचं काय हाती एवढं? मग सोफा सेट आणि डायनिंग टेबल तू घेऊन काहीतरी 2 आता आमचा विषय काय चाललाय, तो डोक्यातलं काय खोळ जाय ना, तुला सांगितलेलं कळतं की एकदा? नाही नाही अगं एखादा मड जरी असलं तरी झाकून ठेवतात आणि पेरापेरी आधी करतात. आणि तू पेरापेरी ठेवून म्हणते मला तिकडं जायचं लगेच. तू एकटी म्हणलं तर जातो येईन त्या दिवशी. मी तर म्हणेन एक तर तिने सावडीने जायला पाहिजे. लोकांच्या बाया तिथं सावडीने एक तर पूर्ण झालं पाहिजे, नाहीतर मग टोळी लावावं लागेल माहिती का तुला. पण ती कांदा लावून घ्यावा लागेल. आपलं लागवडीचं बघ अगोदर. तिच्या नको म्हणावं. शिंदवणीचं रोप आणू आपण. हा हा घेऊ लागवड करू. अरे बापरे, ताई का घाली बाय? ताई आली बाय जरा. तुझा फोन नाही काय नाही. कशी आली? अरे खूप अर्जंट मध्ये यावं लागलं. का बाई आली थोडी सकाळच्याच पर्यंत? अगं आई काय झालं, सकाळी ना त्यांचं अचानक पोट दुखायला लागलं. हा आणि मग आम्ही त्यांना दवाखान्यात नेलं. पण दवाखान्यात त्यांची सोनोग्राफी केली. मग त्यांना अपेंडिक्स ते प्रॉब्लेम सांगितलं आणि ऑपरेशन करायला सांगितलंय.
आणि पैसेच नाही एवढे माझ्याकडं. 20,000 रुपये घेतल्याशिवाय तर आताच घेणार नाहीत म्हणले. आधी 20,000 भरावं कोणत्या लागतं. दवाखान्यात नेलं भाई कुठं ते शेळके हॉस्पिटलला. नेलं होय. तर एवढे अर्जंट आणायचे कुठून पैसे? त्यांनी लय अर्जंट पैसे आणायला सांगितलं. मग वहिनीला म्हणलं बघा काय करायचे ते. मग आता आपल्याकडे तरी कुठं पैसे आहे हो? हा पैसे नाही पण ते आपल्या दारात आलेत. मग आता दाजींचं एवढं दुखत आहे म्हणलं आपलं जाणं काम आहे. एक काम करा, मी ना आमचं रोपाच बघून येतो. ही नेमकाच बचत गट उचलला होता. नेमकंच आता 20,000 रुपये आहेत. मग आता ते कांदे ते लावायचं होतं ते. अगं लाव की तुला नंदा बाळांचं द्यायचं म्हणे लगेच तुझा पोटचा उठला का? मी काय करतो, मला एवढा कसं दम निघा 200 ठेवतो दवाखान्याचं काम आहे. आणि अजून पेट्रोल टाकून मी कांद्याचं दुसरीकडे लाव, बघतो. आम्ही आहेत ना खंबीर. हा तुम्ही अर्जंट जा, मी आलो मागून. जातोवर येईन आणि काही बरं थांब ना, छाप छाप. नाही नका नका लवकर त्यांचं लय पोटात जायचंय. दुखतंय, जरा अर्जंट आहे म्हणून. बरं 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 मग चला वहिनी. चला येते. आई चल येते मी नंतर येईन. हा, येईन मागून. आलो मी मागून. हा बरं बरं. त्यांना द्यायला बरं पैसे आले तुमच्याकडं. अगो बाय मी म्हणलंच होतं ना नंदा बाळाला द्यायचं म्हणलं की तुमचा पोट मग नंदा बाळा मग माझ्या घरी द्यायचं म्हणलं की तुमचं पोट दुखत आहे का मग? अगं ही बुडतीचा पाय बुडती डावत इकडे पाहुण्याचं दुखत आहे ही लेकरात पैसे नको का द्यायला. पण मला सांग, ते टायमाला जर जा त्यांचं ऑपरेशन नाही झालं ते दुखत किती राहील, ते टोचत राहतं नुसतं. मग आहे ना त्यांना पण सासरे देतील ना ते. आणि नाही तर म्हणून ते दारात आले ना. हा नाही सगळ्या गोष्टीला त्यांना काही नसतं इथंच येते. मला द्यायचं म्हणलं का की तुम्ही दोघं अरे मी भांडता काय मला. त्यांनाच नाही दिलं, ते आल्यावर पैसे माघार देते आणि त्यांचं ते काम होऊन ना ऑपरेशनचं. तुला एक कळत नाही का, तुला पैसे दिले म्हणून तुला सहन व्हाय नाही. सण व्हायना म्हणणे म्हणजे त्यांना आले आले तुम्ही लगे पैसे दिले. अरे मग त्यांचं काय चाललंय, काय त्यांचं दुःख नाही वाण्याला काय मग आमच्या घरी काय चाललंय मग? काय चाललंय हा त्यांचं? हं? तू दम घे इकडं वास्तू ती अजून 4 दिवसावर मोर इथं मनुष्य ऍडमिट आहे याचं काय ग नंदा बाळाला दिलेलं खपाना कसं तुला. आणि तिला जर काही बोलले ना मागून पडून, मग तुला सांगतो मी. हा द्या तुम्हाला काय द्यायचं तुला ते तुला त्यांना ना मी ते काहीच ते बोलत आले नाही. मनानेच उठून चहा पाणी आणायला गेली पाहिजे होती तू. मग विचारलं नाही का मी? विचारणं म्हणजे काय पेणार नाहीत कधी आणून दिले. मग ते घाई गडबडीत होते म्हणून अरे मग काय तुला त्या ना तुझा त्या सोफ्या साईड मध्ये जीव गुतलाय. तुला त्या खुर्च्या आपल्याच खुर्च्याने आपल्याने एवढी आम्ही भीती आहोत. लागली मला तू आपल्या घरच्या खुर्च्या नेला त्यांना. मग आम्ही बी तुम्हाला काय? तुमच्या आम्ही बहिणीला बी काय? काय द्यायचंय द्या, मला काय घेणं देणं, मी जाते निघून. तर तुम्हाला काय करायचंय? निघून जाते आणि परत कुठं जाशील? काय नाटकं लावले ते? करू दे तसेच हातपाय आपटीन नको तिच्या नादी लागतो चढ जाईन जाईन चाललंय काय तिकडे दाजीला ऍडमिट केलेलं बघायचं. मी म्हणतोय कांद्याचा तसलं कळा नसतं आपलं हितगुज कळा ना आपल्या नांदाव्याचं दुखत आहे काय होतंय तिला सारी तिकडं माहेरची वड आहे काय करावं तिला. तिला तुला एवढंच नसतं ना तर तुला मी सोडून येतो स्वतः. हा या सोडून. हा हा तू सोडून येतो मी. सोडून नाही तर आपले पाय पाय जाय इष्टीन कसं जायचं तसं. तिच्या म्हणा बाबा ती हा जाऊ दे तक तक मागची पिसळ कुठं एवढं डोकं खात. राहतच नसते असते यांच्याकडे काही मागितलं का अशीच करते माई लेक. पोरीला द्यायचं म्हणलं बरोबर देतं सगळं. झाले हात पाय आपटाय सुरू. काय कशाला आले माझे माग तुम्ही? कशाला आले माझी? द्या ना तुला तुम्हाला काय अक्कल तिक्कल आहे का नाही द्यायचं. मनाची? काही नाही ते मला माझं अक्कल. शर्ट कुठं चाललेलं हा, तिकडे घ्या. माझं की तिकडे लगेच का भरायचं मग कुणाचं भरायचं? हा का मला नीती तिथंच माहेरात. तुम्हाला कशाला नेऊ? राम तुम्ही तुमच्या घरी. तुम्हाला पण माझ्या घरी सोफा सेट न्यायचं म्हणलं काय एवढं पोटात दुखायला लागलं? अरे सोफा सेट काय एवढा महत्वाचा नाही. काय काय आतापर्यंत चटईवर झोपणारी माणसं डायरेक्ट सोफा सेटवर झोपले म्हणजे काय लय मोठे झाले काय तिला? मग दिल्याने काय होतं? दिल्याने काय होतं म्हणजे? मग आता नाही परिस्थिती तर देऊ ना 15 तुमची दिवसांनी. सदा कदा परिस्थिती नसतीच. नाही माझ्या माहेरी तुझ्या घरच्यांना सावकाराकडून पैसे घेऊनच दिले पाहिजे. बचत गट तुला माहिती 2 रुपये 3 रुपये टक्क्यांनी आणलाय मी. मी म्हणले तुम्हाला बचत गटचे पैसे द्या म्हणून. बचत गटाचे पैसे मी आता दाजी जरा टायमाला दिलेत त्यांना मी. हा मग तुम्हाला माहितच होतं दाजीला द्यायचे म्हणून तुम्ही नाही आणले. नाही तुझं त्या खुर्चीत निर्जीव वस्तूत घालायचं. माणूस गेला तरी जमन. अहो पण त्यांच्या घरी आहे ना माणसं ते ते- बघतील ना. काय बघतील त्यांच्या त्यांना- घरच्या माणसांना त्याच्यावर बसल्याशिवाय त्यांना काय असं बुडाला आग लागत नाही का? अहो काय झालं की तुमची बहीण इथंच येते आणि मी तिथं न्यायचं म्हणलं की तिला तुमचं किती. मी सोडून दुसरं कोणी आहे का? मग मला पण आई वडील सोडून दुसरं कोण आहे? मला पण देणं भाग आहे ना. आई वडील त्यांना सध्या झोपतेन कुठेतरी बाजावर झोपतेन. असं काय नाही की त्याच्यावर सोप्यावर बसले त्यांचं लय चांगलं होणार आहे. दिन मी माझ्या मग परिस्थिती आली झोपतात ना बाजावर झोपतात म्हणूनच मला द्यायचंय. कांदा गेलो मी अजून डबल देतो. पण सध्या तू विचार कर जरा. आणि जर हातपाय आपल्याला जायचंच असेल ना 15 दिवस माघारी जाणारच आहे नाही. मी. यायचं कोण का तो राहणार मन इथं? दुरुस्त सारखा कर. बाजूला. तुमची किटकिट ऐकायला कोण कपाट थांबतं माझं इथं? आहे ती बी जाशील घेऊन. कपाट कशाला घेऊन जाऊ? माझे कपडे नेते मी. राहा तुम्ही तुमची आई आणि तुम्ही काय द्यायचंय बहिणीला द्या. मला काय माहित नाही. सगळं देईन मी. हा द्या घरदार विकून द्या सगळं. चालले मी. जा येशील परत येऊ नको. खर्ची सुद्धा ती एखाद्याला भावाला म्हणावा न्यायला ये. हा येतील न्यायला.
हा भाऊ तुम्ही माझे माहेरचं कशाला काढते तुम्ही मग कोण येणार आहे? माहेरचं कशाला काढते तुम्ही? भावाला नेलंय आणि ते याला नेलंय, जाईल ना मी माझी नाही माझी. ना, त्यांना बी दिसू दे ना, जावायची अशी इज्जत गेलेली दिसू दे ना त्यांना. काय इज्जत की जावायला गेलेली? त्याला बायकोला असा असा बघ तुमची त्यांच्या इज्जत बहिणीला असं कधी जाईल करताय. माहिती का? मी वास्तू शांतीला गेले, त्या खुर्च्या नेल्या आणि तशा, तेव्हा तुमची इज्जत जाईल. एक वेळ नाही नेलेलं बरं, ते बी नको नेऊ. चल ती काहीच नको नेऊ. मला माहिती ना, तुम्ही मला काही देणार नाही न्यायला. मी जातच नाही. मग जाऊ दे, जाते कुठं निघून जाते मी. जाते माहेरी पण जात नाही मी. तिथं तुम्ही तोंड घेते चल म्हणून. माहेरी पण जात नाही, कुठं राहीन काही करीन. तुम्ही तिकडे सुद्धा येते माग माग तोंड घेत. नाही नाही, मला तर बिखार लावलंय. अगो काय भिकायला लावलंय तुम्हाला? का पण एवढं तंडता कशा करता रे नादी लागून काय तिचा तिच्या? जीव त्या खुर्च्या दे म्हणलं तर ते सोप्यात गुतलाय. तिला परिस्थिती समजाना आणि काहीच समजाना, नॉनसेन्स कोणी अगं करते. तुला काय कळत का नाही? दुखणं बाणं काय हाय का नाही काही? पण आता दरवेळेस माझ्या घरी काही न्यायचं म्हटलं का परिस्थिती तिथंच काय येऊन अडकती. हा तुला येऊन जाऊन माहेराचीच कशी गवड? एवढी जर हे असतं ना, ते लोकांच्या वणी असे डबे भरून गेले असते रानात खुरपायला फिरपायला, हा, जसं एखाद्या मी सावड कामच करत करायला. नाही, मी कामच काय करत काय नाही. काम करून बोंब पाडली मला माहिती नाही काय केलं. 2 टुपक इकडे हलवले. मला ना राहायचंच नाही. मला जाऊ दे बरं, कशाला बडबड करताय? मी राहतच नाही आता. एक काम कर, ए, असं कसं बोलते का? तिला आता बोलली तर बोलली, परत बोलायचं नाही असलो. हा? जाऊ दे. चुलीचं लाकूड चुलीला नाही जाळायचं, कुठं जाळायचं का? म्हणून मी राहत नाही. कुठं जायचं होता? इथं नवरा केलाय, मला इथं नांदावं लागत. मग नवरा नीट राहायला पाहिजे ना. मग नवरा नीट तंडत नाही का? म्हणजे तू त्याला आडवं तंडत, तू खुश गणगत तुला ओळखा राजी हा, नाही. घ्या तुम्ही तुमच्या मुलाची बाजू. मला कोणाशी डोकं लावायचं नाही. चालले मी, करा काय करा. पण तू ऐक ना, नंदाव्याचं दुखत म्हणून त्याने पैसे दिले म्हणून तू एवढी तंडते ना. तुला नंदा बाळाची किंमत आहे का? मग माझ्या माहेरच्यांची किंमत नाही होय. अगं पण अजून मोर आहे, 4 दिवस तारीख मोर आहे वाचतो काची. बाया माणसाने बारीक विचार करायला पाहिजे, आहे का माहिती? आणि म्हणून मी चालेन, मी राहिले कुठं जायचे का? हा? चालले राहण्यात आता काय. हा, रानात उद्योग बघायचा, गणगोत बघायचं, अजून वास्तू शांती मोर एवढं आहे. बोलूस तर तिने पिशी भरलेली, जाऊन तिला. हा, अजिबात नाही. तिला जायचं असलं लांब विचार करून जा. तेव्हा अजून कसे बोलताय? अगं मग ते नवरा आहे, बोललं तरी उरी तरी ऐकून घ्यावा. जाऊ दे, आता चालले मी रानात. आणि ते पिशी भरलेले, माझे कपडे भरलेले. काय बाया तारा कुशल पिशी भरून निघाली, चालली गीती. हा, काय नवीन थळीच्या कार्ट्यांचं खरं आहे ग. नवऱ्याला दर शब्दाला शब्द माघारी देते, आणि नंदा बाळाला करायचं म्हणलं की पार हातपाय आपली ती. एवढं असतं का पुढे येड्यावानी बघते ना, पुढे जाते आता.